इचलकरंजी नजीक खोतवाडीतील अयोध्यानगरमध्ये गौरजी आणि जोशी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहण्यात आहेत। गौरजी आणि जोशी यांच्यात कुत्र भुंकल्याच्या कारणावरून झालेल्या वादावर बुधवारी पडदा पडला होता। मात्र पुन्हा बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास श्रेयस जोशी, त्याची आई मंजिरी तसंच श्रेयसचा मित्र हे तिघे गौरजी यांच्या घरी गेले। यावेळी कुत्र भुंकल्याच्या कारणावरून माझ्या मुलास बोलतोस काय, तुझी एवढी हिम्मत, असं म्हणत मंजिरी जोशी यांनी अक्षय गौराजी याची कॉलर पकडून कानशिलात मारली। तर श्रेयस आणि त्याच्या मित्रानं त्यांना जिवंत सोडू नको, मारून टाक असं म्हणत चाकूनं अक्षय याच्यावर वार केला। यावेळी अक्षय याच्या बचावासाठी आलेल्या भरमा गौराजी यांच्यावरही श्रेयस आणि त्याच्या मित्रानं धारदार हत्यारानं वार केला। या हल्ल्यात भरमा यांच्या पोटाचा कोथळा बाहेर आला, तर अक्षय याच्या डाव्या बाजूच्या बरगडीखाली वार झाल्यानं दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींकडून माहिती घेतली। जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले। त्यांची प्रकृती गंभीर बनल्यानं पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय। या प्रकरणी अक्षय गौराजी यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे। Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon.